तर हे झालेलं आहे आपल्या तळीची अस्सल गावरान मटकीची भाजी. नक्की करून बघा आणि चविष्ट लागते. जब्यासाठी छान असं तरी आलेलं आहे. नक्की ट्राय करून बघा आणि पुढच्या कमेंटमध्ये मला सांगा कसं झालेलं आहे. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर आहे, बेल आयकॉन ऑल द बेल आयकॉन म्हणून दाबा आणि तुमचं आशीर्वाद असंच असू दे. हॅलो, हाय, नमस्कार. मी ज्योती बोलते. ज्योतिकाच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर हे मी अस्सल गावरान मटकीची भाजी करत आहे. तर ह्याच्यासाठी मी थोडीशी खोबरं चिरलेलं आहे आणि 2-3 कांदा चिरून परतून घेत आहे हलक्या पाणी. छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याच्यात लसूणसुद्धा घातलेली आहे मी. लसूण पण भाजून घ्यायचं. ह्याच्यात थोडंसं टोमॅटो पुन्हा भाजून घ्यायचं थोडंसं हलक्यात. हे वाटण करून घेत आहे. तर हे आपण भाजून घेतलेलं वाटण घातलेलं आहे मिक्सरमध्ये आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. हे सगळं बारीक करून घ्यायचं आपल्याला. तेल तापलेलं आहे. थोडीशी जिरे, थोडीशी मोहरी, आणि हे वाटण आपण वाटून घेतलेलं ह्याच्यात घालायचं आणि हलक्या हातानं परतून घ्यायचं. छान असं हे कच्चं आहे ना, हे जाईपर्यंत परतून घ्यायचं. ह्याला हलकासं कलर सुटला पाहिजे तोपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं. याच्यामध्ये हळद आणि धनजिरा पावडर घालून घेते. तर त्याला थोडंसं परतून घ्यायचं. बघा रंग सुटलेला आहे, रंग कलर चेंज झालेला आहे. तर ह्याच्यात आता मी घरगुती काळा मसाला घालून घेते. छान असं परतून घ्यायचं.